IUI IVF करण्याचा सल्ला दिला गेलाय। आमच्याकडे अशी दाम्पत्य येतात ज्यांच्या लग्न होऊन बरीच वर्ष झालं पण तरीही त्यांना अजून मूल होत नाहीये। त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतंय, सामाजिक, आर्थिक आणि मानसिक। बऱ्याच कालावधीपर्यंत आणि बऱ्याच ठिकाणी उपचार घेऊन सुद्धा ज्यावेळी त्यांना रिझल्ट येत नाहीत त्यावेळी त्यांचे डॉक्टर त्यांना IUI IVF सारख्या पद्धती अवलंबण्यास सांगतात। पण त्याचे सक्सेस चान्सेस किती आहेत याची 100% गॅरंटी कधीच कोणी देत नाही। आमच्याकडे एक असे दाम्पत्य आले होते ज्यांचे लग्न होऊन 8 वर्ष झाली तरी अजूनही मूल होत नव्हते। त्यांनी बऱ्याच ठिकाणी उपचार घेतले होते। आता त्यांना IVF करण्याचा सल्ला दिला गेला होता। ज्या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट चालू होती त्या डॉक्टरांनी त्यांना तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सी राहणार नाही असं स्पष्ट सांगितलं होतं। ते जेव्हा पहिल्यांदा आमच्याकडे कन्सल्टेशनसाठी आले त्यावेळी त्यांचे रिपोर्ट्स बघून त्यांना व्यवस्थित औषधोपचार, डाएट प्लॅन आणि एक्झरसाइज याचा व्यवस्थित अभ्यास करून त्यांच्याकडून ते करवून घेतलं आणि अवघ्या 4थ्या महिन्यात त्यांना गर्भधारणा झाली। हे जेव्हा तिला मी सांगितलं की तिला गर्भधारणा झाली आहे त्यावेळी त्या दोघांचा आनंद अगदी अवर्णनीय होता। आणि मला अजूनही आठवते ज्या दिवशी त्यांचा मला फोन आला होता त्यावेळी ते दोघेही खूप खुश होते आणि त्यांना आता मुलगा झाला होता। खरं तर त्यांच्यापेक्षा जास्त खुश आम्ही होतो। नमस्ते, मी डॉक्टर सौ मनीषा संदीप गोंधळी, अथर फर्टिलिटी सेंटर, टोक, कोल्हापूर। एकदा अथर फर्टिलिटी सेंटरमध्ये आपली अपॉइंटमेंट आजच बुक करा आणि आपले आई बाबा होण्याचे स्वप्न साकार करा।